प्रशासनाच्या विरोधात गोटे, जून 14 पासून करणार आमरण व देहत्याग आंदोलन। धुळे शहरापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या महामार्गांशी धुळे शहराची कनेक्टिव्हिटी व्हावी, यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यातर्फे निधी मंजूर करण्यात आलेला असताना देखील अशा परिस्थितीमध्ये राहुरी कृषी महाविद्यालय, त्याचबरोबर धुळे महानगरपालिका तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यातर्फे जाणीवपूर्वक या कामांना अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे। प्रशासनाच्या आडून धुळे शहरातील विकासाचे विरोधकच षडयंत्र रचून या कामांना अडथळा निर्माण करीत असल्याचा आरोप देखील गोटे यांनी लावला असून या संदर्भात प्रशासनाच्या विरोधामध्ये जून 14 पासून आमरण उपोषण व देहत्याग आंदोलनाला सुरुवात करणार असल्याचे गोटे यांनी स्पष्ट केले आहे। जोपर्यंत या सर्व जाचकटी व अडथळे प्रशासन दूर करत नाही तोपर्यंत आपण आमरण उपोषण व देहत्याग आंदोलनावर ठाम असल्याचं म्हणत गोटे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे। धुळे शहराच्या कनेक्टिव्हिटीसाठी 43 कोटी 19 लाख रुपये दिले। त्यात 2 रस्ते महत्वाचे आहेत। एक मार्शल कम्युनिटी समोरून तो प्रभात नगर पर्यंत आणि दुसरा रस्ता आहे तो शेतकरी पुतळ्यापासून राष्ट्रीय महामार्ग 3 पर्यंत। दुसऱ्या रस्त्यामध्ये कृषी महाविद्यालय आणि महानगरपालिका खर्चाचे खड्डे आहेत। हे दोन्ही रस्ते जे आहेत 1966च्या डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये आहेत। खरं म्हणजे 58 वर्षापूर्वीच या रस्त्याचं काम व्हायला पाहिजे होतं, पण याने कोणी केलं नाही म्हणून मी हे काम हाती घेतले आणि त्यामध्ये मदत करण्याऐवजी सार्वजनिक बांधकाम विभाग, महापालिका आणि राहुरी कृषी विद्यापीठाचे लोक हे सातत्याने अडचण निर्माण करतात। मी 1 मेलाच राहुरीला कृषी विद्यापीठासमोर बसला होतो उपोषणाला, पण सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी मला सांगितलं आम्ही 10 तारखेच्या आत हा रस्त्याचा प्रश्न सोडवू आणि 4 तारखेला मतदान संपल्याबरोबर तुम्हाला काम करायला परवानगी देऊ। तिथं दिलीच नाही, उलट प्रिन्सिपॉलच्या खोलीचं फर्निचर करून द्या, रंग लावून द्या, अंतर्गत रस्ते आम्हाला लांबीत करून द्या, ते भिंत जी आहे रस्त्याची ती आम्हाला विचारणे बांधून द्या। त्यांच्या बापाची सेवा आहे का काय? केंद्र होऊन गेलं, सगळं झालं काय? आणि याला माझा स्पष्ट आरोप आहे की धुळे शहरामध्ये जे विकासाचे विरोधक आहेत त्यांचा पाठिंबा आहे आणि म्हणून मी 14 तारखेपासून आमरण उपोषणाला बसणार आहे, देहत्याग आंदोलन। आणि मी कोणाच्या बापाचं ऐकणार नाही जोपर्यंत रस्त्याचं काम सुरू होत नाही काय। आणि मी किती असंख्य आजारांनी जरी ग्रासलो असलो काय तरी सुद्धा जर माझ्या प्राणाच्या आहुतीने धुळे शहराच्या विकासाला रखडलेला गाडा फुलवत असेल त्याला माहिती आहे।